नांदेड़ के अड़गांव तालुका में तापमान 41 डिग्री सेल्सियस तक पहुंच चुका है, जिससे पशुओं पर गर्मी का असर बढ़ता हुआ नजर आया। इसी को देखते हुए पशु वैद्यक अधिकारी डॉक्टर गोविंद शिंदे ने पशुपालन को जरूरी सलाह दी। उन्होंने कहा कि बैलों से काम सिर्फ सुबह 10 बजे तक ही कराया जाए, उन्हें चारा और दिन में कई बार पानी पीने दें। साथ ही पशुओं को छांव और ठंडी जगह पर रखना जरूरी है। गर्मी से बचाव के लिए पानी में ORS या ग्लूकोज मिलाकर भी पीने की सलाह दी गई। नमस्कार, मी डॉक्टर शिंदे, पशुवैद्यकीय तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय हदगाव। तर आत्ता उन्हाचा तीव्रता आणि टेम्परेचर जवळजवळ 45, 46, 47 डिग्रीच्या आसपास चालू आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये पशुपालकांना एक आव्हान आहे की बाबा ह्या तापमानामध्ये शक्यतो जनावरांना सावलीमध्ये किंवा सावलीमध्ये बांधता येईल अशा पद्धतीने ते काळजी घ्यावी आणि सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत उन्हाची तीव्रता असल्यामुळे शक्यतो जनावरं चरायला जर आपण शेतामध्ये सोडत असू तर शक्यतो त्या पिरियडमध्ये आपण चाराला सोडण्याच्या ऐवजी आपण जर झाडाखाली बांधले किंवा गोट्यामध्ये बांधून जर आपण जर दिलं तर तीव्रतेपासून जनावरांची म्हणजे त्यांचं संरक्षण होऊ शकतं। तसंच पाणी पाजण्याच्या संदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचे म्हणजे पाणी हे वेळेवरती आणि किमान 3 वेळेला पाजलं गेलं पाहिजे। शक्यतो थंड पाणी सकाळच्या वेळेला जनावरांना पाजावं, दुपारी ऊन उतरल्यानंतरही थंड पाणी द्यावं आणि संध्याकाळी थंड पाण्याचे पाजण्याचं नियोजन करावं। त्याच्या चाऱ्याच्या संदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा आपल्याकडे तालुक्यामध्ये म्हणजे बऱ्याच पशुपालकांकडे हिरवा चारा उपलब्ध आहे। तर हिरव्या चारा आणि सकस पद्धतीचा चारा ह्या 2 महिन्यामध्ये आपण दिला तर त्यांची रोग प्रतिबंधक क्षमता चांगली राहते। त्याचबरोबर दुधाळ जी जनावरं किंवा दुधाच्या गायी म्हशी आहेत त्याच्यामध्ये पोषक अशा प्रकारचं पशुखाद्याचा वापर हा योग्य प्रमाणामध्ये केला तर शरीराची निगा व्यवस्थित राखली जाते, दूध उत्पादनही व्यवस्थित राहतं आणि त्याचा प्राण्याच्या शरीरावरती परिणाम होणार नाही। तसं उन्हाळ्यामध्ये शरीराचं डिहायड्रेशन होतं। डिहायड्रेशनमध्ये तीव्र तापमानामध्ये पाण्याची शरीराची पातळी कमी होते शरीरातील, त्याच्यासाठी ती पातळी मेंटेन राहावी आणि चालू राहावी ह्याच्यासाठी पशुपालकांनी इलेक्ट्रोलाइट पावडर म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपण करता आला पाहिजे। त्याच्यासाठी आपण एक इलेक्ट्रोलाइट पावडर आहे तर किमान दिवसातून एकदा 50 ग्रॅम इलेक्ट्रोलाइट पावडर जर दिली तर शरीरामध्ये ग्लुकोज आणि इतर म्हणजे घटकाचं प्रमाण हे अतिशय चांगल्या पद्धतीचं राहू शकतं आणि त्याचा दुधाळ जनावरांना चांगला फायदा होऊ शकतो। स्पेशली लहान जी जनावरं आहेत ते उन्हामध्ये जास्त बाधित होतात कारण त्यांच्या अंगामध्ये रोग प्रतिबंधक क्षमता कमी असते। शक्यतो लहान वासरं, लहान कालवडींना किंवा शेळ्या मेंढ्या असतात त्यांना उन्हामध्ये शक्यतो बांधूही नये किंवा चरायलाही सोडू नये एवढी काळजी जर आपल्या पशुपालक बांधवांनी घेतली तर निश्चितपणे पशुपालकांना त्याचा ह्या उन्हाळ्यामध्ये फायदा होईल, त्यात काही शंका नाही। नमस्कार, धन्यवाद।